1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगलीत एका डॉक्टर तरुणीला मध्यरात्री नाश्ता शोधायला बाहेर पडणे जीवावर बेतले आहे। विश्रामबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील पुलावर भरधाव मोटारीने मोपेडला धडक दिल्यामुळे डॉक्टर खुशी पवन मुंदडा वय वर्ष 24 राहणार नागपूर ही तरुणी ठार झाली, तर मोपेड चालवणारा डॉक्टर योगेश संतोष लड्डा वय वर्ष 27 राहणार सिव्हिल हॉस्पिटल हॉस्टेल मूळ राहणार वाशिम हा जखमी झाला। मध्यरात्रीनंतर 1:45च्या सुमारास भूक लागल्यामुळे नाश्ता सेंटर शोधायला जाताना हा अपघात झाला। डॉक्टर खुशी मुंदडा यांनी MBBS पूर्ण केले असून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या। सध्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या। मध्यरात्रीनंतर 1:45च्या सुमारास डॉक्टर खुशी यांची ड्युटी संपली होती। त्यांनी निवासी डॉक्टर योगेश लड्डा यांना भूक लागल्याचे सांगितले, त्यामुळे नाश्ता कोठे मिळतो हे शोधण्यासाठी डॉक्टर खुशी यांची मोपेडवरून दोघे जण निघाले होते। यावेळी डॉक्टर लड्डा हे मोपेड चालवत होते। विश्रामबाग चौकापर्यंत त्यांना कोठेही नाश्ता सुरू असल्याचे आढळले नाही, त्यामुळे चौकातून ते लक्ष्मी मंदिराकडे निघाले। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाणपूल चढत असताना समोरून पुलावरून वेगाने खाली उतरणाऱ्या मोटारने मोपेडला जोरदार धडक दिली। धडकेत डॉक्टर खुशी व डॉक्टर योगेश खाली पडले। डॉक्टर खुशी यांना कमरेजवळ मोठी जखम होऊन दुखापत झाली। अपघातानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिक गोळा झाले। धडक देणाऱ्या मोटारीतून डॉक्टर खुशी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारासाठी भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टर योगेश यांच्या चेहऱ्याला तसेच उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे।